लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला। त्यामुळे अमित शाह कमालीचे संतापले। तुम्ही विरोधक आहात आणि पुढील 20 वर्षे विरोधक म्हणूनच बाकावर राहाल, असे खडे बोल त्यांनी विरोधकांना सुनावले। नेमकं काय झालं आणि अमित शाह का संतापले, पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत जोरदार चर्चा झाली। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणांचा आणि परराष्ट्र धोरणाबाबत भूमिका मांडत होते, मात्र विरोधी पक्षांनी हुल्लडबाजी आणि घोषणाबाजी सुरू केली। त्याचवेळी गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप करत विरोधकांना खडे बोल सुनावले। मला यावर आक्षेप आहे की विरोधी पक्षांना आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास नाही, मात्र परदेशी नेत्यांवर विश्वास आहे। मला विरोधकांच्या पक्षातल्या परदेशी शब्दाचं महत्त्व समजतं, मात्र याचा अर्थ असा नाही की विरोधकांनी सर्व गोष्टी सभागृहात लादाव्यात। हेच कारण आहे की तुम्ही आता विरोधी बाकावर बसला आहात आणि पुढील 20 वर्ष तिथेच बसाल, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला। अमित शाह यांचे हे शब्द म्हणजे विरोधकांसाठी एक इशाराच होता। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करताना जयशंकर यांनी स्पष्ट केलं की पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका मांडली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवला। मात्र विरोधकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यावरून प्रश्न उपस्थित केले। यावर 22 एप्रिल ते 17 जून पर्यंत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झालेला नाही, असं खणखणीत उत्तर जयशंकर यांनी विरोधकांना दिलं। पहलगाम हल्ल्याचा क्वाड आणि ब्रिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी निषेध केला, मात्र विरोधकांनी सातत्याने व्यत्यय आणला। त्यामुळे अमित शाह संतापले। जेव्हा तुमचे नेते बोलत होते तेव्हा आम्ही शांतपणे ऐकत होतो, आता सत्य ऐकण्याची तुमची हिंमत नाही का, असा परखड सवालच अमित शाह यांनी केलाय। परराष्ट्र मंत्र्यांनी संविधानाची शपथ घेतली, ते सत्य सांगत आहेत, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही, त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षात आहात आणि पुढील 20 वर्ष विरोधी बाकावरच बसाल, असं अमित शाह यांनी विरोधकांना ठणकावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भाषणाचं कौतुक केलंय। ऑपरेशन सिंदूरनं भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका जगासमोर मांडली, असं एक्स पोस्ट पंतप्रधान मोदींनी केले। तर मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरणावर ठाम आहे, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलंय। अमित शाह यांनी आपल्या खणखणीत शब्दात विरोधकांना सभागृहात शांत केलं आणि भारताच्या दृढ धोरणाची आठवण करून दिली। मोदी सरकार आणि भारतीय लष्कर दहशतवाद विरुद्ध कोणतीही तडजोड करणार नाही, हेच ऑपरेशन सिंधूच्या चर्चेतून स्पष्ट झालंय। इतकंच नव्हे तर अमित शाह यांनी लोकसभेत गदारोळ घालणाऱ्या विरोधकांची हवा काढून घेतली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।